सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान, सप्रेम नमस्कार। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांनी लिहिलेल्या भारताच्या संविधानाच्या माध्यमातून जे प्रत्येक भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत आणि याच मूलभूत हक्कांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती युनोनी आपल्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये समावेश केलेला आहे। याच ऐतिहासिक विषयाला अनुसरून आज मी आपल्याशी संवाद साधणार आहे। जेव्हा संपूर्ण प्राचीन जगाच्या इतिहासाचा जेव्हा आपण विचार करतो त्या माध्यमातून जवळपास या 4.5 ते 5 हजार वर्षाच्या इतिहासामध्ये, जगाच्या इतिहासामध्ये ज्या पद्धतीनं मानवी संस्कृतीचा इतिहास आपल्याला माहिती आहे, त्या मानवी संस्कृतीच्या प्राचीन जगाच्या इतिहासामध्ये जेवढे काही मानवामध्ये लढे लढले गेले, ज्यामधून रक्तरंजित पाठ वाहिले गेले, त्या संपूर्ण रक्तरंजित क्रांतीच्या पाठ वाहण्याच्या कारणाचा स्रोत जो उगम आहे तो फक्त केवळ आणि केवळ एकाच कारणासाठी आहे। ते कारण म्हणजे की प्रत्येक देशातील लहान मोठ्या राष्ट्रांमधल्या प्रत्येक लोकसंख्येच्या शेवटच्या नागरिकापर्यंत त्याच्या निसर्गाने प्रदान केलेल्या जे काही मूलभूत अधिकार आहेत, ज्याला मानवाचे हक्क म्हणू, आपण मूलभूत हक्क म्हणू, त्या मूलभूत हक्कामध्ये जो जीवित राहण्याचा अधिकार आहे, ज्यासाठी त्याला ऑक्सिजनचा अधिकार आहे, ऑक्सिजन मिळालं पाहिजे, हे निसर्ग प्रदान करतो। पाणी मिळालं पाहिजे, ज्याला निसर्ग प्रदान करतो। अन्न ही कष्टाने मिळवावी लागते, त्यालाही निसर्ग जवळपास अप्रत्यक्षरित्या प्रदान करतो। याचा अर्थ ज्या अतिआवश्यक गरजा आहेत, ऑक्सिजन, पाणी आणि अन्न, त्यानंतर वस्त्र आणि निवारा, ह्या ज्या काही मूलभूत अति आवश्यक गरजा आहेत, त्या सर्व गरजा निसर्ग संपूर्ण सजीव सृष्टीला प्रदान करतो, निस्वार्थपणे प्रदान करतो। परंतु ह्या निसर्गानं प्रदान केलेल्या याच मूलभूत अतिआवश्यक गरजा त्या शेवटच्या नागरिकापर्यंत मिळू शकल्या नाहीत, मिळू देऊ शकल्या नाहीत। म्हणूनच या 4.5 ते 5 हजार वर्षाच्या मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये या मूलभूत हक्काच्या माध्यमातून लोकांपर्यंत, शेवटच्या नागरिकापर्यंत, त्या देशामध्ये आणि त्या जनतेमध्ये त्या पोहोचू शकल्या नाहीत। म्हणूनच या रक्तरंजित पाठ वाहण्याचं हे एक मुख्य कारण ठरलेलं आहे। या मूलभूत हक्क प्रदान न करण्याची काही अनेक कारणे आहेत। त्यामध्ये गरीब श्रीमंतीची दरी, त्यामध्ये लिंगभेदाची दरी, वर्णभेदाची दरी, स्त्री पुरुष समानतेची दरी, म्हणजेच जे काही निसर्गाच्या व्यतिरिक्त भेद निर्माण केले माणसाने, त्या भेदाच्या भिंतीमुळे शेवटच्या नागरिकापर्यंत ही अतिआवश्यक गरजा पोहोचू शकल्या नाहीत। म्हणूनच वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या खंडामध्ये, वेगवेगळ्या समाजामध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये अशा प्रकारच्या भेदाच्या भिंती उभारून शेवटच्या नागरिकापर्यंत
या अत्यावश्यक गरजा ज्या निसर्गाकडून मोफत प्रदान केल्या जातात त्या गरजा शेवटच्या नागरिकापर्यंत मिळू शकल्या नाहीत. म्हणूनच मूलभूत हक्कासाठी, मूलभूत अधिकारासाठी हे रक्तरंजित पाठ या पृथ्वी तलावरती गेल्या 4,500 ते 5,000 वर्षाच्या इतिहासामध्ये वाहिलेले आहेत. आणि याच कारणासाठी क्रांती आणि प्रतिक्रांतीची लाट सुद्धा या जगामध्ये निर्माण झालेली आहे. ज्याला निसर्ग आपल्या तत्वज्ञानानुसार संपूर्ण सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी स्वातंत्र्य, समानता, न्याय, बंधुता ह्या ज्या काही लोकशाही मूल्य संकल्पना आहेत त्या संकल्पना पूर्णपणे आविष्कारित करण्यासाठीच या संपूर्ण निसर्गाने मानवाला एक वेगळ्या सदसद विवेक बुद्धीच्या माध्यमातून त्याचा आविष्कारित करण्यासाठी एक प्रकारे त्यांनी आव्हान करूनच सांगितलेलं असतं की ही संपूर्ण जबाबदारी या मानवाची असली पाहिजे. आणि नेमकी हीच भूमिका मानवाने त्याच्यातील दानवाला उत्तेजित करून या मानवामध्येच संपूर्ण सजीव सृष्टीमध्येच या ठिकाणी भेदाच्या भिंती उभारून या शेवटच्या नागरिकापर्यंत, जगाच्या आणि देशाच्या नागरिकापर्यंत, शेवटच्या नागरिकापर्यंत या मूलभूत गरजा पोहोचू दिल्या नाहीत. म्हणूनच रक्तरंजित पाठ वाहिलेला इतिहास या जगाच्या इतिहासामध्ये समाविष्ट झालेला आहे. यामध्ये ग्रीकमधील एरुकागिनीची जी पहिली चळवळ, जी पहिली सुधारणावादी उत्क्रांतवादाच्या सिद्धांतानुसार किंवा क्रांतीनुसार जी झाली ती पहिली या जगातील पहिली या ठिकाणची ती इसवी सन पूर्व 2350 ची पहिली चळवळ होती जी मानवी हक्कासाठी लढल्या गेली. दोन माणसांमध्ये, दोन जमावामध्ये, दोन समाजामध्ये ही लढल्या गेली. आणि तिथून पुढं जवळपास दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटापर्यंत म्हणजे इसवी सन पूर्वच्या एरुकागिनीच्या क्रांतीपासून त्यानंतर तथागत भगवान बुद्धांनी जी धम्मक्रांती केली ती याच कारणासाठी केलेली आहे. मोहम्मद पैगंबरांनी जी मदिनेची सनद निर्माण केली ती याच कारणासाठी केलेली आहे. येशू ख्रिस्तांना खिळे ठोकून जी हत्या केली ती याच कारणासाठी केलेली आहे. अनेक महापुरुषांचा छळ झालेला आहे ते याच कारणासाठी झालेला आहे. याच लोकशाही मूल्यांना समर्पित आपलं बलिदान देण्याचं काम याच सॉक्रेटिसने केलेलं आहे. आणि जगाच्या पटलावरती जेवढे महापुरुष होऊन गेले या सर्वांनी मिळून, जे तत्वज्ञ होऊन गेले या सर्वांनी मिळून या लोकशाही मूल्यांना समर्पित आपलं जीवन दिल्यामुळं, याच कारणासाठी दिल्यामुळं मानवी हक्क हे लोकशाहीचे बेसिक फिलॉसॉफी आहे. आणि त्यासाठीच सर्व काही रान उठवण्याचं काम जगामध्ये या महापुरुषांनी केलेलं आहे. आणि म्हणून या 4,500 ते 5,000 वर्षाच्या इतिहासामध्ये, मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये या 500 वर्षाच्या कालावधीमध्ये, म्हणजे उदाहरणतः सांगायचं म्हटलं तर जेव्हा वैज्ञानिक क्रांतीची, उत्क्रांतीची सुरुवात झाली 16व्या शतकापासून, 15व्या शतकाच्या शेवटापासून जेव्हा या संशोधन क्रांतीला सुरुवात झाली तेव्हापासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत, म्हणजे या 500 वर्षाच्या इतिहासामध्ये संशोधन क्रांतीतून वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती झाली, संशोधन झालं, वेगवेगळ्या त्या वस्तूंच्या निर्मितीच्यासाठी कारखान्याची निर्मिती झाली, ती वेगवेगळ्या जगामध्ये, वेगवेगळ्या युरोप, प्रथमतः इंग्लंडमध्ये आणि युरोप खंडामध्ये त्याची सुरुवात झाली. आणि या सगळ्यांच्या स्पर्धेमधून साम्राज्यवादाची सुरुवात झाली आणि साम्राज्यवादाच्या स्पर्धेमधूनच पहिल्या महायुद्धाची सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे त्या अगोदर अमेरिकेची राज्यक्रांती झालेली आहे लोकशाही मूल्यांना आविष्कारित करण्यासाठी. त्यानंतर फ्रान्सची राज्यक्रांती झालेली आहे, फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, ह्या ज्या काही संपूर्ण जगाच्या पटलावरती या 5,000 वर्षाच्या इतिहासामध्ये जेवढे काही क्रांत्या झाल्या
ज्याच्यामधून मानवाचे रक्तरंजित पाठच वाहिले, अशा सर्व रक्तरंजित क्रांत्या या 1945 पर्यंत या 500 वर्षाच्या कालामध्ये अलीकडच्या होऊन गेलेल्या आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की जर या समाजामध्ये, या संपूर्ण प्राचीन जगाच्या इतिहासाच्या, या संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरल्या संपूर्ण देशातील, खंडातील संपूर्ण समाजामध्ये जर कदाचित अत्यावश्यक जो निसर्ग मूलभूत हक्क प्रदान करतो, त्या अत्यावश्यक गरजा, मूलभूत अधिकार जर शेवटच्या नागरिकापर्यंत जर पोहोचले असते, तर कदाचित हे रक्तरंजित पाठ कधीही वाहिले नसते. आणि म्हणून त्या शेवटच्या नागरिकापर्यंत आज सुद्धा संपूर्ण जगामध्ये मूलभूत अधिकार पोहोचलेले नाहीत, अत्यावश्यक गरजा पोहोचलेल्या नाहीत. ही असमानतेची दरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. त्यामुळेच या जगामध्ये मूलभूत हक्क मानवाचे, जे मूलभूत अधिकार आहेत, आजही या जगातला नागरिक यापासून वंचित आहे. ज्याप्रमाणे साम्राज्यवादाच्या स्पर्धेमधून 1914 ते 18 या काळामध्ये जर्मनीमुळे केवळ या पहिल्या महायुद्धाची सुरुवात झालेली आहे. जर्मनीमुळे का म्हणतोय मी? कारण जर्मनीचा पहिला सम्राट कैसर विल्यम ह्या एकट्याने जेव्हा साम्राज्यवादाच्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि युरोप खंडामध्ये आणि इतर खंडामध्ये, इतर देशांमध्ये या साम्राज्यवादाच्या स्पर्धेमधून शस्त्रास्त्रांची स्पर्धा निर्माण झाली आणि या शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेमधून एकमेकांच्या राष्ट्रांच्या मध्ये एकमेकाविषयी भीती निर्माण झाली की यांच्याकडे हत्यार आधुनिक जास्त आहेत, यांच्याकडे विमानं जास्त आहेत, यांच्याकडे आधुनिक क्षेपणास्त्र जास्त आहेत. त्यामुळं त्यांच्यापासून यांना भीती, यांच्यापासून त्यांच्या लहान राष्ट्रांना भीती. म्हणजेच जागतिक स्तरावरती प्रत्येक देशांमध्ये एकमेकांमध्ये हा धाक निर्माण झाला की जर यांनी आमच्यावरती हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर देण्यासाठी काय केलं पाहिजे, यासाठी शस्त्रास्त्रांच्या निर्मितीची स्पर्धा निर्माण झाली. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर्मनीच्या सम्राट कैसर विल्यमने एकमेकांच्या राष्ट्रांच्या प्रती त्यांनी कान भरण्यास सुरुवात केली आणि जर्मनीच्या त्या कैसर विल्यमने रशियाचे कान भरले, रशियाच्या विरोधात अमेरिकेचे कान भरले, अमेरिकेच्या विरोधात इंग्लंडचे कान भरले, इंग्लंडच्या विरोधात फ्रान्सचे कान भरले. म्हणजेच एकमेकाच्या विरोधामध्ये या कैसर विल्यमनी आपले कान भरले. ही जी या कैसर विल्यमची नीती होती, ती नीती ही कूटनीतीचा आविष्कार झालेली नीती होती. आणि म्हणून या पहिल्या महायुद्धाचा स्फोट जेव्हा 1914 मध्ये झाला, त्याचं केवळ आणि केवळ तात्कालिक कारण कुठलंही असू द्या, तात्कालिक कारण काय होतं की आर्कड्यूक फर्डिनंड या राजपुत्राचा खून त्या ठिकाणी सर्बियामध्ये झाला आणि त्या निमित्तानं पुढं त्या सर्बियानी पोलंडच्या विरोधात युद्ध पुकारलं आणि त्या माध्यमातून पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की पहिल्या महायुद्धाला अप्रत्यक्षरित्या जर कारणीभूत कोण असेल तर तो जर्मनी देश होता, ज्या देशाचा सम्राट कैसर विल्यम पहिला हा त्या ठिकाणचा प्रधानमंत्री अथवा राष्ट्राध्यक्ष होता. आणि जेव्हा 1914 ते 1918 पहिलं महायुद्ध संपलं आणि 1920 राष्ट्रसंघाची निर्मिती झाली आणि या राष्ट्रसंघाच्या निर्मितीचा उद्देश हा होता की पहिल्या महायुद्धामध्ये, पहिल्या 4 वर्षामध्ये लढलेल्या महायुद्धामध्ये जागतिक जो विनाश झाला, आर्थिक आणि प्राणहानी जी संपूर्ण जगाची झाली, ती हानी पुन्हा कधी होऊ नये यासाठी जागतिक स्तरावरती अमेरिका आणि इंग्लंडच्या मदतीने, रशियाच्या मदतीने, या सर्वांच्या मदतीने राष्ट्रसंघाची निर्मिती झाली.
आणि त्या राष्ट्रसंघाच्या मुळेच पुढे व्हर्सायचा तह सुद्धा झाला आणि यांच्यामुळेच या राष्ट्रसंघाच्या निर्मितीमुळे जगामध्ये शांतता निर्माण करण्याचं पहिलं पाऊल टाकलं गेलं. आणि जेव्हा हे पहिलं पाऊल टाकलं गेलं त्याचबरोबर शांततेचं पाऊल टाकत असतानाच अशांततेचं पाऊल सुद्धा या दोस्त राष्ट्राकडून जर्मनीचं खच्चीकरण करण्यामधून पहिलं पाऊल सुद्धा त्याच पद्धतीने टाकलं गेलं. व्हर्सायच्या तहाच्या माध्यमातून जर्मनीचं खच्चीकरण केलं गेलं. पूर्ण जर्मनीवरती पहिल्या महायुद्धामध्ये जेवढं काही त्यांना दंड ठोठावण्यात आला, बघा पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीवर 1920च्या दरम्यान जो काही व्हर्सायच्या तहाच्या माध्यमातून जेवढा काही दंड ठोठावण्यात आला त्या दंडाची शेवटची खिस्त, शेवटचा हप्ता आता 2010 साली जर्मनीकडून युनोला देण्यात आलेला आहे. म्हणजे एवढी मोठी खंडणी लादल्या गेली आणि त्या 1920च्या दरम्यान आणि त्या खंडणी लादण्याचा शेवटचा हप्ता जर्मनी आता 2010 साली प्रदान केलेला आहे युनोला. म्हणजे जर्मनीवरती किती मोठे अन्याय त्या ठिकाणी झालेले होते ते या ठिकाणी लक्षात येतं. आणि म्हणून 1920च्या त्या राष्ट्रसंघाच्या निर्मितीबरोबरच याही जर्मनीवर लादलेल्या खंडणीच्या माध्यमातून दुसऱ्या महायुद्धाची बीजे पेरल्या गेलेली आहेत. आणि अवघ्या 20 वर्षाच्या काळामध्ये 1939च्या दरम्यान याच ॲडॉल्फ हिटलरचा उदय होतो, देशाचा सम्राट बनतो आणि त्या माध्यमातून अवघ्या 5 वर्षाच्या, बघा ॲडॉल्फ हिटलर हा आर्यवंशीय, जे आमच्या देशामध्ये ब्राह्मण आहेत त्या पद्धतीनं त्या वंशाचा, या आर्यवंशीय हिटलरने संपूर्ण जर्मनीला केवळ 5 वर्षामध्ये एवढं राष्ट्रीय उत्पन्न त्यांनी वाढवलं. एक जागतिक अर्थतज्ञ असलेले, त्यांचं नाव आठवत नाही मला, पण त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही अर्थशास्त्राचा गंध नसलेला, कुठल्याही विषयामध्ये तज्ञ नसलेला ॲडॉल्फ हिटलर हा आपल्या देशाचा आर्थिक स्तर, राष्ट्रीय उत्पन्नाचा स्तर एवढा उंचावतो की अवघ्या 5 वर्षामध्ये खच्चीकरण झालेल्या जर्मनीला जगामध्ये क्रमांक 1 वर आणून ठेवतो. आणि हीच बाब अमेरिकेचे अध्यक्ष त्या रुझवेल्टच्या बाबतीत सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की जर्मनीच्या हिटलरने आपल्या देशाचं आर्थिक स्तर आणि मानाचा स्तर उंचावण्यासाठी सर्वतोपरी त्याग केला आणि संपूर्ण देशातील प्रत्येक नागरिकाला तो त्याग करायला सुद्धा लावला. म्हणूनच जर्मनी अवघ्या 20 वर्षामध्ये दुसऱ्या महायुद्धाला जगाला लोटण्यासाठी सक्षम झाली. आणि मग 1939 ते 45 या 6 वर्षाच्या काळामध्ये संपूर्ण जग दुसऱ्या महायुद्धामध्ये पहिल्या महायुद्धाच्याही कित्येक पटीनं जास्त प्राणहानी आणि वित्तहानी होऊन हे जग पुन्हा एकदा या दुसऱ्या महायुद्धामधून नष्ट होता वाचलं. आणि हा वाचवण्याचा परिणाम, या वाचवण्याचे कष्ट जर कोणी घेतले असतील तर ते सर्वात जास्त दोस्त राष्ट्रांनी घेतले, ज्यामध्ये अमेरिका नेतृत्वामध्ये सर्वात समोर होती. आणि म्हणून या दुसऱ्या महायुद्धाला जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकून दुसऱ्या महायुद्धाचा शेवट केला. आणि त्या शेवटामध्येच ॲडॉल्फ हिटलरनी सुद्धा स्वतः आत्महत्या करून तो संपल्या गेला आणि दुसऱ्या महायुद्धाचा संपूर्ण जगामध्ये
शेवट. आणि हा शेवट झाल्याच्या नंतर या जगामध्ये ज्या पद्धतीनं पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली, अगदी त्याच्याही पलीकडे जाऊन मोठ्या ताकदीनं अमेरिका, इंग्लंड, रशिया, फ्रान्स, चीन या स्थायी या देशांनी एकत्र येऊन जगातील अनेक राष्ट्रांना एकत्र आणून त्या ठिकाणी या युनोची स्थापना केली. 24 ऑक्टोबर 1945 ला या युनोची स्थापना झाली. पहिल्यांदा या युनोचे 64 देश सदस्य होते आणि यामध्ये प्रमुख 5 स्थायी सदस्य देश होते: इंग्लंड, अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन. या 5ही देशांनी आपल्या नेतृत्वाखाली जगातील इतर देशांना लहान मोठ्या आपल्या आणलं आणि या युनोचे सदस्यत्व दिलं. आणि युनोच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विभाग निर्माण केले गेले. युनोचा महासचिव पद हे सर्वात मोठं आणि महत्वाचं स्थान आहे. त्या महासचिवपदी कोफी अन्नान राहिलेले आहेत. अनेक मातबर जागतिक नेते त्या ठिकाणी पदावर बसलेले आहेत. आणि याच युनोने जेव्हा 1945च्या दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटामध्ये जेव्हा संपूर्ण जागतिक स्तर मानवी हक्काचा घसरलेला होता, तो पुन्हा मानवी हक्काचा स्तर सुधारण्यासाठी या मानवी अधिकाराच्या मूलभूत अधिकाराच्या ज्या काही अत्यावश्यक गरजा आहेत त्या शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा जगाला आव्हान करून या युनोने 10 डिसेंबर 1948 ला मानवी हक्काचा जाहीरनामाच घोषित करून टाकला. हे 30ही कलम त्या मानवी हक्काच्या जाहीरनामाचे या आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्थान मिळालेलं आहे. आणि हे 30 कलम जेव्हा त्या जाहीरनाम्यामध्ये आले, त्यामध्ये अल्फ्रेड नोबेल, जो 1896 ला जे वारले आणि 96च्या नंतर 1900 पासून त्यांच्या नावाने नोबेल पुरस्काराची निवड झाली आणि त्या पुरस्काराच्या माध्यमातून जगामध्ये जे शांततेसाठी प्रयत्न करतील, जगामध्ये ज्या ज्या विषयामध्ये शांततेसाठी आणि मानवी कल्याणासाठी जे जे प्रयत्न करतील, अशा 6 विषयातील संशोधकांना नोबेल पुरस्काराच्या प्रदानाची सुरुवात झाली 1900 पासून. आणि याच अल्फ्रेड नोबेलच्या जो 10 डिसेंबर 1896 हा जो त्यांचा स्मृती दिन आहे, त्या स्मृती दिनाचं औचित्य साधून 10 डिसेंबर 1948 ला ज्या अल्फ्रेड नोबेलनी मानवाच्या गरजेसाठी संशोधन केलं, संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक शस्त्रांची निर्मिती केली, परंतु जेव्हा या शस्त्रांच्या निर्मितीच्या माध्यमातून सहकार्यानं जेव्हा रक्तरंजित पाठ महायुद्धामध्ये वाहू लागले, या युद्धांमध्ये वाहू लागले, तेव्हा अल्फ्रेड नोबेल मधील बुद्ध जागा झाला आणि त्यांनी संपूर्ण संपत्ती आपली विकली आणि आपल्या स्वीडन सरकारला दान दिली. आणि त्या दानाच्या जेवढी संपत्ती होती त्यावेळेस 93 लाख डॉलर्स एवढी ती संपत्ती होती. आणि त्या डॉलर्सच्या माध्यमातून वर्षभरामध्ये जी काही व्याज येईल, त्या व्याजाच्या रकमेतून या 6 विषयातील जगाच्या लोकांना त्या ठिकाणी नोबेल पुरस्कार प्रदान करण्याची प्रथा सुरू झाली 1900 पासून. त्याच अल्फ्रेड नोबेलचा स्मृती दिन जो आहे तो 10 डिसेंबर 1896, त्या स्मृती दिनाचं औचित्य साधून ज्यांनी मानवी हक्कासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलं, त्या अल्फ्रेड नोबेलच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून 10 डिसेंबर 1948 ला युनोने मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला. आणि त्या जाहीरनामा जो 30 कलमांचा होता तो भारताच्या संविधानातून अधोरेखित असा झालेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं 1930, 31 आणि 32 या 3ही वर्षामध्ये इंग्लंडमध्ये जाऊन पहिली, दुसरी आणि तिसरी गोलमेज परिषदेला उपस्थिती लावली आणि त्या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून आपल्या अस्पृश्य समाजाची मागणी लावून धरली, जी पुणे करारामधून पुढे अधोरेखित झालेली होती, परंतु ती अपयशी ठरली. परंतु तरी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी राखीव जागांच्या माध्यमातून याला यश प्राप्त करून दिलं. हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेमधली गाजलेली विद्वत्ता होती,
आणि त्याच अनुषंगाने पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मानवतावादी जी छबी होती, जी प्रतिमा होती, ती जगाच्या पटलावरती इंग्लंडच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये पसरलेली होती. अमेरिकेमधल्या महिलांना 1964 पासून मतदानाचा अधिकार मिळालेला आहे, मताधिकार मिळालेला आहे. परंतु महिलांना मताचा अधिकार 26 नोव्हेंबर 1949 पासूनच या संविधानाच्या माध्यमातून 26 जानेवारी 1950 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदान केलेला आहे. 4 जुलै 1776 ला अमेरिका स्वतंत्र होती आणि अमेरिकेतील महिलांना मताचा अधिकार 1964 साली मिळतो. जवळपास 200 वर्षानंतर, 190 वर्षानंतर या अमेरिकेतील महिलांना मताचा अधिकार मिळतो आणि भारतामध्ये स्वतंत्र झाल्याबरोबर महिलांना मताचा अधिकार मिळतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की भारताच्या संविधानाने प्रदान केलेला, तोपर्यंत संविधानाची ही कलम लिहिण्याचं काम सुरू होतं. वेगवेगळ्या अनुच्छेदाची चर्चा सुरू होती संविधान सभेमध्ये. या संविधान सभेमधली चर्चा, मूलभूत हक्काची चर्चा, लिंग, वर्ण, जात, धर्म या भेदाच्या भिंती भेदून मूलभूत हक्क प्रदान करण्याची चर्चा संविधान सभेतील त्या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये पसरत होती. आणि विशेष करून युनो मध्ये ती चर्चा केलेली होती आणि त्या माध्यमातून या संपूर्ण भारताच्या संविधानाच्या निर्मितीचा उद्देश ज्या उद्देशिकेमधून बाहेर येत होता, जे चर्चेमधून बाहेर येत होता, संविधान सभेतल्या वेगवेगळ्या प्रश्नोत्तराच्या चर्चेमधून जो बाहेर येत होता, जो युनो मध्ये पोहोचत होता, जो इंग्लंडच्या मार्फत युनो मध्ये, अमेरिकेच्या माध्यमातून युनो मध्ये पोहोचत होता, त्या माध्यमातूनच 10 डिसेंबर 1948 ला जो मानवी हक्काचा जाहीरनामा युनोने घोषित केला, तो भारताच्या संविधान सभेतील चर्चेच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचला. आणि म्हणूनच भारताच्या संविधानाच्या माध्यमातूनच या युनोच्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्याची घोषणा झाली. बघा, औचित्य 10 डिसेंबर 1996 अल्फ्रेड नोबेलचा स्मृती दिन. ज्या अल्फ्रेड नोबेलनी मेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या मानवी हक्कासाठी जे कल्याणासाठी काम करतील त्यांना माझ्या नावाने पुरस्कार देण्याची संकल्पना आजपर्यंत जी चालू आहे, त्या स्मृती दिनाच्या निमित्त या मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित होतो काय. आणि संपूर्ण भारताच्या संविधान ज्या अनुच्छेद 12 ते 32च्या माध्यमातून मूलभूत हक्क प्रदान केले आहेत, या 20 अनुच्छेदां, हे 20 अनुच्छेद म्हणजे संपूर्ण भारताच्या संविधानाची आविष्कारिता करणारे आहेत. संपूर्ण निसर्गाची लोकशाही मूल्य, स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ही संपूर्ण आविष्कारित करणारे आहेत. हाच धागा युनोनी पकडला आणि 10 डिसेंबर 1948 ला या 30 कलमांचा समावेश या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये केला. आणि म्हणून नुसता जाहीरच केलेलं नाही, तर त्याच दिवशी 10 डिसेंबर 1948 ला युनोच्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्याच्या दिवशीच संपूर्ण जगाला, संपूर्ण लोकशाहीवादी देशांना आव्हान केलेलं होतं त्यांनी, युनोनी. काय की ही जी 30 कलम आम्ही या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये टाकलेले आहेत, या 30ही कलमानुसार तुम्ही प्रत्येकाने आपापल्या देशामधल्या प्रत्येक सरकारांनी त्यांच्यातील शाळेच्या माध्यमातून, शिक्षकांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांच्या हृदयापर्यंत ही 30ही कलमांची आविष्कारिता, जागृती पोहोचली पाहिजे. आणि याचा अहवाल दरवर्षी, म्हणजे मानवी हक्काच्या जाहीरनामा शाळेच्या मार्फत त्या विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत पोहोचलाच पाहिजे. त्याचबरोबर त्या देशातील सरकारांनी या मानवी हक्काचं तुमच्या देशामध्ये कुठे उल्लंघन होत नाही, होत असेल तर त्याचा अहवाल, होत नसेल तसाही अहवाल, किती टक्के प्रमाणामध्ये त्या मानवी हक्काचं उल्लंघन झालेलं आहे किंवा संरक्षण केलेलं आहे, त्याप्रमाणे सत्यावर आधारित असलेला अहवाल यांनी दरवर्षी युनोला प्रत्येक देशाने सादर करायचा.
आणि जर कोणी सादर करत नसेल तर त्या देशाच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावरती बहिष्काराची टोकाची भूमिका सुद्धा घेता येईल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नियम तयार करून या मानवी हक्काचा जाहीरनामा त्या ठिकाणी युनोने तेव्हाच घोषित केलेला आहे. परंतु आमच्या भारत देशाने या मानवी हक्काचे अनेक प्रकारे उल्लंघन केली. 2014 पासून कधीही आम्ही या युनोला अशा प्रकारच्या मानवी हक्काच्या बाबतीतचा अहवाल आजपर्यंत कधी पाठवलाच नाही. 700 दिवसापासून मणिपूर जळतंय, मानवी हक्काचं उल्लंघन होतंय. आमच्या पुरोगामी महाराष्ट्रात सुद्धा बदलापूर सारखे अनेक प्रकरणं तयार होतात, मानवी हक्काचं उल्लंघन होते. बिहारमध्ये अनेक मानवी हक्काचं उल्लंघन होऊन आमच्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याला बिहारची उपमा दिल्या जातात. संतोष देशमुखांसारखे छळ करून, मानसिक आणि शारीरिक छळ करून हत्या केली जाते. म्हणजे या संपूर्ण देशामध्ये मानवी हक्काचं उल्लंघन होत असून सुद्धा आमच्या देशाचा अहवाल त्या ठिकाणी कोऱ्या पद्धतीने जातोय. आमच्या देशात काही घडतच नाही अशा पद्धतीनं अहवाल आजपर्यंत कधी पाठवलेला नाही 2014 पासून. परंतु अप्रत्यक्षरित्या आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या माध्यमातून या आमच्या देशातल्या सर्व मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या घटना जागतिक स्तरावरती पोहोचलेल्या आहेत, युनोपर्यंत पोहोचलेल्या आहेत. परंतु अडचण ही निर्माण होते की आमच्या देशामध्ये जे अल्पसंख्याक आहेत, त्या अल्पसंख्याक जे अन्याय सहन करतात, अन्याय सहन करण्यामध्ये तरबेज असतात, अशा अल्पसंख्याकांकडून आंतरराष्ट्रीय हेग मधल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये आमच्या देशातील बॅरिस्टरच्या माध्यमातून त्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये कुणीही मानवी हक्काची पायमली झाली म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या न्यायालयामध्ये अजूनही गुन्हा दाखल होऊ शकत नाही, झालेला नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरती या भारतामध्ये घडलेल्या गुन्ह्यांची दखल घेता येत नाही. ही अडचण आंतरराष्ट्रीय स्तराची युनोजी आहे, म्हणून आमची पंचायत आहे, म्हणून आमची समस्या आहे. आज रोजी आमच्या देशातील अल्पसंख्याकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या न्यायालयामध्ये, हेग न्यायालयामध्ये आमच्या देशातील कोणी बॅरिस्टर आहेत, त्या बॅरिस्टरच्या माध्यमातून जर न्यायालयामध्ये गुन्हा दाखल केला या भारत सरकारच्या विरोधात तर निश्चितपणे दखल घेतल्या जाईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची नाचक्की होईल. ही जी आहे प्रक्रिया, ही युनोची प्रक्रिया आहे. या युनोच्या प्रक्रियेपासून आजही आम्ही वंचित आहोत, उपेक्षित आहोत. कारण आम्ही भारताचे लोक म्हणून स्वतःप्रत अधिनियमित आणि अंगीकृत करण्याचं भारताचे संविधान आणि ही उद्देशिका आम्ही आजपर्यंत प्रयत्न केलेला नाही, म्हणून ही आमची अवस्था आहे. जाता जाता एक थोडक्यात सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये सर्वात महान आणि मोठं काम जर कोणतं केलं असेल आणि प्रथम जर कोणतं केलं असेल तर ते म्हणजे भारताच्या संविधानाची निर्मिती. आणि ही निर्मिती करेपर्यंतच्या काळामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जो काही अभ्यास केला असेल, ज्या काही महाडची क्रांती केली असेल, मनुस्मृती जाळली असेल, काळाराम मंदिर प्रवेशाचा लढा दिला असेल, ह्या सगळ्या घटना मानवी हक्काचं संरक्षण करण्यासाठीच होत्या. हे भारताच्या संविधानातील अनुच्छेद 12 ते 32च्या समावेशातून सिद्ध होतं. आणि हीच 20 अनुच्छेद आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी निर्माण झालेल्या युनोच्या माध्यमातून मानवी हक्काच्या जाहीरनामाची 30 कलम त्या ठिकाणी अधोरेखित होतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भारताचं संविधान केवळ देशासाठीच नसून, केवळ संपूर्ण जगासाठीच नसून, तर मानवतावादाच्या धर्मानुसार संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण निर्जीव सृष्टीचं सहाय्यानं कसं करता येईल हा छेद दिलेला बाबासाहेबांचा हा प्रयत्न हा संपूर्ण जगासाठी आदर्श आहे. आणि म्हणूनच भारताचं संविधान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे.
आणि याच संविधानामधून ही मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित झालेला आहे आणि त्यासाठी आपल्याला संविधान जागृती देशाची प्रगती याच माध्यमातून पुढे जाणं भाग आहे, दुसरा कुठलाही पर्याय नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय.